हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण. यूट्यूबवर आपण सध्या पॅरेंटिंगच्या टिप्सची एक सिरीज सुरू केली आहे. त्यातला आजचा पार्ट 3. पहिल्या भागात आपण बघितलं प्री प्रायमरीच्या मुलांसाठी बाटली कशी निवडायची पाण्याची. मग आपण बघितलं प्री प्रायमरीच्या मुलांसाठी डबा कसा बघायचा, कसा निवडायचा. आणि आजचा अजून एक महत्त्वाचा भाग असा आहे की प्री प्रायमरीची जी छोटी मुलं असतात, साधारण 3.5 ते 6, 6.5, 7 वर्षापर्यंतची, त्यांना बऱ्याचदा आम्ही ॲज अ टीचर्स असं बघितलं आहे की मुलं अगदी निघता दूध पिऊन येतात आणि मग त्यांना शाळेत आल्यानंतर खूप अनइझी व्हायला लागतं. एकतर कधी ती थोडीशी रडवेलीशी झालेली असतात, कधी त्यांना आईची आठवण येत असते. आणि ह्या सगळ्यामध्ये जर त्यांनी तो लिक्विड डाएट घेऊन ते शाळेत आले तर त्यांना डचमळतं, मळमळतं, घशाशी येतं आणि मग त्यांनी ते जास्त अनइझी फील करायला लागतं. सो ॲज अ टीचर मला असं वाटतं की जर तुमच्या मुलांना दुधाची सवय असेल तर शाळेच्या अर्धा तास किमान आधी तुम्ही त्यांना दूध द्या, जेणेकरून ते सेटल डाऊन होऊन जातील. आणि शाळेत आल्यानंतर जरी ते रडवेले झाले, जरी थोडेफार रडले, तरी त्यांना ते खाण्याचा त्रास होणार नाही. बघा, प्रयत्न करून बघा आणि पटतंय का ते कमेंटमध्ये जरूर मला सांगा.